लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, अमणापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद भुचडे 88 88 08 86 04, किरण निकम 95 79 77 11 77, विनय राजमाने 95 03 41 50 50। अनिष्ट रूढी प्रथा परंपरा प्रतिबंध अभियानाअंतर्गत पलूस येथील विधवे सौभाग्य अलंकार प्रदान सोहळा, पलूस तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा स्तुत्य उपक्रम। पलूस येथील सामाजिक कार्यकर्ते कवी किरण शिंदे यांचे 4 महिन्यापूर्वी आकस्मिक दुःखद निधन झाले। पलूसला दरवर्षी परिवर्तन साहित्य संमेलन घेणारा हा कविमनाचा कार्यकर्ता पुरोगामी विचारसरणीचा साहित्यिक होता। त्यांच्या प्रत्येक कार्यात बरोबरीने काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी माधवी शिंदे या सुद्धा पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीतील एक क्रियाशील कार्यकर्ते आहेत। त्यांच्या कुटुंबियांनी आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी अनिष्ट रूढी प्रथा परंपरेला नाकारत कवी किरण शिंदे यांच्या पत्नी माधवीला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांसमोर सौभाग्य अलंकार प्रदान कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मिरज येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार शिवाजी दुर्गडे, सुमन दुर्गाडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत फिबायाबा पाटील, उद्योजिका साधना बनकर उपस्थित होत्या। या विवेकवादी कार्यक्रमात कवी किरण शिंदे यांच्या आई वडिलांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सल्लागार मारुती शिरतोडे, अंधश्रद्धा निर्मूलनचे गजेंद्र शिखरे, आदम पठाण, प्राध्यापक रवींद्र येवले, सुनीता कोळी, रंजना मोरे, कल्पना मलमे, राम चव्हाण, कॉम्रेड दीपक घाडगे, मारुती सावंत, मंदाकिनी पाटील, संजीवनी सकपाळ, डॉक्टर गौरी गळंगे, सुरेखा खारकांडे, शारदा कांबळे, सुनीता सोनोने तसेच पद्मावती भजनी मंडळाच्या अनेक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना पतीचे निधन झाल्यानंतर सौभाग्य अलंकार उतरण्यास नकार देणाऱ्या साधना बनकर यांनी स्त्रीच्या मनाचा, भावनांचा विचार समाजामध्ये फारसा केला जात नाही, त्यामुळेच अशा प्रथा परंपरा पुढे चालू राहतात हे सांगून त्या नष्ट करण्यासाठी लोकचळवळ व्यापक झाली पाहिजे असे मत व्यक्त केले। यावेळी उपस्थित सर्व महिलांच्या हस्ते माधवी किरण शिंदे यांना विधवा अनिष्ट रूढी प्रथा आणि परंपरा प्रतिबंधक अभियानाअंतर्गत त्यांच्या सासूबाईंनी हळदी कुंकू लावून गळ्यात मंगळसूत्र घातले व इतर महिलांनी जोडवी, बांगड्या, ओटीचे साहित्य देऊन सन्मानपूर्वक सौभाग्य अलंकार त्यांना प्रदान केले। लग्न झाल्यानंतर सौभाग्य अलंकार परिधान केले जातात, त्याच्या अगोदर हळदी कुंकू लावलं जातं आणि लग्न झाल्यानंतर सौभाग्य अलंकार परिधान केले जातात। म्हणजे पुरुष ज्यावेळेला आयुष्यात येतो त्यावेळेला ते सौभाग्य अलंकार परिधान केले जातात आणि तो गेला की ते काढले जातात। परंतु ज्यावेळेला अशी घटना घडते त्यावेळेला समाजातून सांगितलं जातं का की तुझा नवरा गेलाय तर हे सगळे दागिने वगैरे काढायचे, परंतु तू आता तो गेला तर तू त्याच्या ह्याच्यातून तू मुक्त झाली असं कोण सांगतं का? असं कोणी सांगत नाही। त्याचं नाव लावू नको असं कोण सांगतं का? त्याचं नाव लावायचंय, त्याच्या मुलांसाठी जगायचंय, त्याच्या मुलांचं सगळं बघायचंय, त्याच्या आई वडिलांचं बघायचंय, त्याचं जे काय आहे स्वप्न ती सुद्धा पुढे न्यायचे, परंतु त्याच्या नावाला सौभाग्य अलंकार घालायचे नाही हे फक्त समाज सांगतो। तू सुद्धा माणूस आहेस आणि माणसासारखं तुलाही जगण्याचा अधिकार आहे असं कोण सांगतं? कुणीही सांगत जात नाही, कुणी सांगत नाही। सांत्वन करायला येणारे असतात ते म्हणत मुलांसाठी ते तर